विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना याचा तपशीलच माहीत नाही. चर्चा कशाची करणार? सरकारने एखादा प्रस्ताव तयार केला असेल तर मग तो सरकारने मांडला पाहिजे, मग त्यावर चर्चा होऊ शकते. त्याच गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा सरकारने ज्या चर्चा केलेल्या आहेत त्यातनं पुढचं पाऊल काय टाकलं हे कळणं आवश्यक आहे. मी काय सरकारमध्ये नाही ना. पाटील सर, सोलापूर जिल्ह्यातील 3 आमदार अजितदादांसोबत गेले होते. लोकसभेचा वेळ पाहून कदाचित ते परत साहेबांकडे येण्याची शक्यता आहे. तर ते आपल्या संपर्कात आहेत का? ते आले तर आपण त्यांना घेणार? माझ्या संपर्कात कुणी आमदार नाही आहेत. साहेबांच्याही आहेत की नाही मला माहीत नाही. आणि आमचे जे निष्ठावंत, आजच्या मेळाव्याचं नाव बघितलं ना, निष्ठावंत कार्यकर्ते जे पवारसाहेबांच्या अडचणीच्या काळात राहिले बरोबर, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढची पावलं टाकू. पण शक्यता आहे आपण घेऊ शकतो. आता ज्या गोष्टी जर तरवर आधारित आहेत त्यावर विनाकारण बोलून तुम्ही तरी कशाला शक्ती वाया घालत आहे? म्हणजे आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. आमचे कार्यकर्ते भेटत आहेत. लोकांचा, जनमानसाचा किती मोठा पाठिंबा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आहे हे तुम्ही धैर्यशील पाटील खासदार साहेब इथं मोहिते पाटील आहेत, त्या इथं बसलेले आहेत, त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यांनी त्यांना विजयी करताना या जिल्ह्याने बरेच कष्ट घेतले आहेत. प्रणितीताई शिंदेंच्या वेळी देखील या बाजूला लोकसभेचा खासदार निवडून देताना सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सगळ्यांनीच काम केलेलं आहे. त्यामुळे ताकद मोठी आहे. त्यामुळं बघू काय होतं. आपण आज 11 मतदारसंघाचा पूर्ण आढावा घेतला. मित्रपक्षाचा विचार करता महाविकास आघाडीमध्ये आपल्या वाट्याला किती जागा मिळतील? आकड्याच्या तपशिलात जात नाही. मी इथे आलेलो, त्यामुळं ज्या ठिकाणी आम्ही लढणार नाही अशा ठिकाणची कार्यकर्ते येऊन मला भेटले. पण मित्रपक्षांची चर्चा करून आम्ही अंतिम स्वरूप त्याचं निर्माण करू. या मारण्यासाठी किंवा माळशिरससाठी किंवा शहरमध्येसाठी तुमची काय चर्चा झाली? आमची चर्चा फार झाली, पण ती अशी अधिकृतपणाने सांगणं थोडंसं अडचणीचं आहे. त्यामुळं बरेच कार्यकर्ते इच्छुक आहेत. माढ्यासाठी आहेत, माळशिरससाठी फार नाही आहेत. माळशिरसमध्ये 2च जणांची इच्छा होती. मध्यमध्ये आमचे तौफिकभाई इच्छुक आहेत. इच्छा व्यक्त केली. महेश कोटेसाहेब उत्तरमध्ये इच्छुक आहेत. आता हे सगळे जर गेले तर तुम्हालाच कुणाला उमेदवारी द्यायची विचारू. तुम्ही आम्हाला योग्य सल्ला द्याल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.